हडपला हा जुहू भूखंड आहे काय? हा जुहू भूखंड आहे CTC क्रमांक 2007चा. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं 48,407 चौरस फुटाचा आकाराचा हा अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेला हा भूखंड आहे, ज्याची किंमत BMCने स्वतः सांगितलेली आहे की 800 कोटी रुपये ही त्याची अंदाजे किंमत आहे. आणि त्याचबरोबर हा जो आहे हा भूखंड मुंबईच्या विकास आराखड्यातील म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन महानगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांच्या हाऊसिंगसाठी जो आहे तो आरक्षित आहे. बरं, ही सोसायटी कधीपासून आहे जर बघितलं तर मुंबई महानगरपालिकेची सफाई कामगारांची वसाहत 1965 पासून त्या ठिकाणी आहे. आणि त्याचं लोकार्पण जर कोणी केलं आपण विचारलं तर साने गुरुजी साहेबांनी त्याचं जे आहे ते लोकार्पण करण्याचं काम केलेलं आहे. मी यासाठी सांगते की हा इतिहास आपल्या सगळ्यांना माहीत असण्याची आवश्यकता आहे, त्या जागेचं महत्व आपल्या सगळ्यांना माहीत असण्याची आवश्यकता आहे. आता काय झालं, हा आता एप्रिल 2025 पर्यंत जो आहे हा भूखंड जो आहे याच्या संदर्भामध्ये हडपण्याचे काही मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ती काही सुरुवातीच्या काळात नाही पण नंतरच्या काळामध्ये कशी एक योजना आखली गेली आणि जिथे वसाहत होती त्या ठिकाणी कसे आपल्या लाडक्या मित्र बिल्डरासाठी नियम वापरले गेले ह्याची एक उदाहरणं आम्ही तुमच्या समोर आणत आहोत. ज्याचं सगळ्यात महत्वाचं उदाहरण आहे की मुंबई विकास नियंत्रण नियमावलीनुसार अस्तित्वातील सुविधा सार्वजनिक वापरासाठी आरक्षित असलेली शासनाच्या आणि महानगरपालिकेचे पुनर्वसन वापर केवळ त्याच विशिष्ट सार्वजनिक उद्देश आणि सुविधांसाठी केला जाऊ शकतो. असं आपल्या सर्वांना माहिती आहे की समजा एखादी जागा महानगरपालिकेची रिझर्व्ह जागा आहे तर त्या ठिकाणी हाऊसिंग असेल तर ते हाऊसिंगसाठी, एज्युकेशनसाठी असेल तर शिक्षणासाठी, गार्डनसाठी असेल तर गार्डनसाठी, अशीच त्या ठिकाणी त्याचा वापर केला जाऊ शकतो. पण जेव्हा आपले लाडके मित्र असतात तर नियम कसे वापरले जातात आणि बदलले जातात. मी आपल्यासमोर पहिला GR आणते. तो GR आहे 3 जुलै 2025चा. आपल्याला आम्ही दिलेले 3 जुलै 2025चा GR. जो GR निघाला, ज्याची अधिसूचना निघाली आणि ज्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की DC नियमाप्रमाणे वादग्रस्त फेरबदल सुचवला. याच्यामध्ये काय सुचवलं या नियमामध्ये आणि वादग्रस्त फेरबदल? या फेरबदलामुळे खाजगी बिल्डर आता अशा सार्वजनिक BMCच्या मालकीच्या विशिष्ट सुविधांसाठी असलेल्या राखीव असलेल्या जे भूखंड आहेत त्यांना निर्देशित केलेल्या भूखंडावर आता SRA सुद्धा राबवू शकतो. हे आता कोणी काढले? हे 3 जुलै 2025 निघालेलं आपल्याला मी सांगू इच्छिते की हे अधिसूचना आहे जी आपल्या समोर आपल्या सगळ्यांना दिलेली आहे. आणि या वादग्रस्त विनाशकारी बदलामुळे काय झालं की याचा फायदा कोणासाठी केला गेला? तुम्हाला माहिती आहे की बिलकुल हा फायदा जो झाला तो महादेव रियालिटी जे जुहूचा आहे त्या भूखंडाचा जो आहे तो आपल्याला माहिती आहे की व्यावसायिकसाठी तो जो आहे खुला करण्याचं झालं. बरं, सर्वाधिक मला देवाभाऊंच्या सरकारला एक प्रश्न विचारायचा आहे की हा फेरबदल करत असताना आपण सूचना मागवल्या नाहीत, हरकती मागवल्या नाहीत आणि असताना हा बंधनकारक नसताना सुद्धा आपण जर बघितलं ही प्रक्रिया पूर्ण होत नसताना सुद्धा MRTP कायद्याच्या कलम, मी जाणीवपूर्वक कलम मानते की MRTP कायद्याच्या कलम 154(1) चा गैरवापर करत BMCला प्रस्तावित फेरबदलाची शासनाची अंतिम मंजुरी मिळाल्याशिवाय त्याच्या आधीच काय झालं, तातडीने याचे निर्देश केले गेले. तर माझा प्रश्न, एवढी घाई का केली? पहिला प्रश्न, एवढी घाई का केली? जेव्हा तुम्हाला सजेशन ऑब्जेक्शन गोष्ट तुमचा अंतिम निर्णय यायच्या आधीच मुंबई महानगरपालिकेने याची एवढी घाई का केली याची? तर माझ्या माहितीनुसार हे फेरबदल 2 लोकांसाठी केले गेले. ते 2 लोक कोण आहेत तुम्ही जरा माहिती काढली पाहिजे, जे कोण सरकारच्या जवळचे लाडके मित्र बिल्डर त्याच्यासाठी केले. पण एका बिल्डर नक्कीच मी बोलीन याच्यापैकी, तो बिल्डर म्हणजे ज्या प्रकरणाबद्दल मी बोलत आहे तो म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे की जुहूचा जो मी सांगते की सफाई कर्मचारी आणि वसाहतीचा प्रश्न आहे त्या लोकांचा हा याच्यामध्ये. आता यामुळे काय झालंय, केवळ मुंबईचा विकास आराखडा धोक्यात आलेला नाही तर मुंबईच्या असलेलं प्रत्येक आरक्षण सार्वजनिक आणि BMC मालमत्तेचं भूखंड हा सुद्धा ह्या GR मुळे जो आहे तो धोकादायक झालेला आहे. आणि म्हणून अशा तऱ्हेची जो अधिसूचना काढलेली आहे, माझी सर्वप्रथम मागणी आहे की हे अधिसूचना त्वरित जी आहे ती त्या ठिकाणी आहे ती मागे घेण्यात यावी, ही माझी पहिलं सांगणं आहे. दुसरं म्हणजे या घोटाळ्याला कसं करण्यात आलं की जेणेकरून ही जमीनच जी आहे ती BMCची अधिसूचने माध्यमातून त्यांनी करण्याचा निर्णय घेतला. दुसरा काय झाला, हा घोटाळा, आता बघा एक घोटाळा 2009 पासून सुरू होता, जी अधिसूचना रद्द केली तिला 13 वर्ष लागली आणि तिला पुन्हा खोलायला 4 दिवस लागले. म्हणजे आपलं मुंबई महानगरपालिका किती जे आहे ते कसं तत्पर आहे हे मला या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगायचं आहे. आता मला याच्यामध्ये देवाभाऊंना प्रश्न विचारायचे की काय बात आहे देवाभाऊ, तुमच्या काळामध्ये महानगरपालिका एवढी तत्पर झाली की ज्या महानगरपालिकेला एक निर्णय रद्द करण्यासाठी तोच 13 वर्ष लागली, तोच निर्णय पुन्हा बदलायला 4 दिवस लागले. तर असं काय तत्परतेने तुम्ही काम केलं? जर बघा तर मी पत्र पण
तुम्हाला लोकांना दिलेलं आहे. पत्र दिलं 8 एप्रिल 2025 रोजी जे आहे ते महादेव रियालिटीने मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगरानी यांना एक पत्र लिहिलेलं आहे. पत्राची कॉपी तुम्हाला मी दिलेली आहे. आणि हे पत्र जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी जे आहे ते 4 मार्च रोजी SRA सीओला दिलेला आधीचा जो निर्णय आहे, जो NOC दिलेली आहे ती बहाल करण्याची मागणी केली. जो 2009ला जशी NOC दिली होती SRAला BMCने, तशाच तऱ्हेने आम्हाला सुद्धा NOC बहाल व्हावी अशी मागणी केलेली आहे. बरं, याच्यामध्ये काय आहे की NOC बाबतीत काय आहे की NOC जर मिळाली तर BMCचा भूखंड हा झोपडपट्टी घोषित करावा आणि दर्शन डेव्हलपर जो आधीचा डेव्हलपर आहे त्याच्या लगतच्या भूखंडासह SRA योजनेअंतर्गत विकसित करण्याला परवानगी देण्यात यावी असं त्यांनी या पत्राद्वारे कळवलेले आहे. सामान्यतः या अर्जाला उत्तर द्यायला आपल्याला माहिती आहे, जर मुंबई महानगरपालिकेला अर्ज केला तर किती दिवसात उत्तर मिळतं. काही ना महिने लागतात, काही ना वर्ष लागतात. पण आपली मुंबई महानगरपालिका एकदम बिल्डर मित्रासाठी तात्काळ कारवाई करायला लागली. आणि तुम्हाला सांगते, दुसऱ्याच दिवशी आयुक्तांनी यावर जे आहे गगरानी यांनी फाईलवर लिहिलं. काय लिहिलं? प्लीज गेट दिस व्हेरीफाईड अँड सबमिट फॉर ऑर्डर्स, जे याच्यावर त्यांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे. महानगर प्रशासनाला हा भूखंड बिल्डरला देण्याची इतकी घाई होती की बिल्डर आणि पत्रात चुकीचं लिहिलेलं आहे हे सुद्धा त्यांनी बघितलं नाही. एका ठिकाणी त्यांनी लिहिले रिकॉमेंडेशन, है ना, रिवोपनेशन केले आणि मागं त्यांनी लिहिले रिस्टोरेशन. ते म्हणतात 2000 ची जी आहे तिला रिवोकेशन करा पत्रामध्ये सांगतात आणि त्यांना पाहिजे की रिस्टोरेशन करा. पण मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना ते सुद्धा बघायला वाटलं नाही, कारण ते एवढ्या घाईमध्ये होते की त्यांनी पत्राकडे सुद्धा दुर्लक्ष केलं. आणि जे आहे त्या ठिकाणी जे आहे आपल्याला मी सांगू इच्छिते की त्याच वेळेला या फ्रॉड प्रस्तावाच्या विरुद्ध आहे ती महानगरपालिका इतकी कामाला लागली की आता त्याला बुलेट ट्रेन सुद्धा मागं सोडून ती कामाला लागलेली आहे. आता त्यानंतर ते कामा झाल्यानंतर काय झालं, मग आमचे उपायुक्त पिक्चरमध्ये आले घनकचरा व्यवस्थापनाचे. त्यांनी त्या ठिकाणी 2 बैठका घेतल्या. किरण दिगावकर साहेबांनी एक मीटिंग घेतली 28 एप्रिल 2025 ला. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आणि दुसरी मीटिंग घेतली 6 मे 2025 ला. मी किरण दिगावकरांच्या याचे पण मिनिट्स आणलेले आहेत मीटिंगचे. ठीक आहे. तर त्यांच्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं 3-4 प्रस्ताव त्यांनी लिहून दिले आणि सांगितलं की मेरिटवर द्या आमचं असं म्हणणं आहे. आणि तिथे जे महादेव रियालिटीचे जे प्रस्ताव तिथे त्यांचा प्रतिनिधी होता तो महादेव रियालिटीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. बरं, दिगावकरांच्या कार्यालयातून हा प्रस्ताव कधी निघाला माहितीये तुम्हाला? 9 जूनला. 9 जूनला हा प्रस्ताव निघाला. त्याच्यामध्ये तुम्ही जर बघाल तर तारखा आहेत. आणि लगेचच 13 जूनला जे आहे आयुक्त भूषण गगरानी यांच्या कार्यालयाने याला मंजुरी दिली. म्हणजे 9ला प्रस्ताव जातो आणि 13ला आयुक्त या संदर्भामधल्या प्रस्तावाला मंजुरी देतात. म्हणजेच या प्रस्तावाची जणू मुंबई महानगरपालिका काय अधिकारी वाटच बघत होते की काय, हा सुद्धा आम्हाला या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे की याला अंतिम मंजुरी देण्यासाठी मिळण्यासाठी फक्त 4 दिवस लागले. मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त पासून सगळे अधिकारी वरपर्यंत इतके तत्परतेने काम केलं. तर मला प्रश्न विचारायचा, याच्या मागे कोणाचा दबाव होता की ज्या दबावामुळे हे काम झालं? आणि दबाव इतका मोठा होता की त्याच पोझिशनला बसलेल्या एका आधीच्या IS ऑफिसरने महानगरपालिकेच्या आयुक्तांनी चेहरने जो निर्णय घेतला तोच निर्णय एक दुसरे आयुक्त निर्णय बदलतात 4 दिवसामध्ये भूषण गगरानीजी. तर एवढा या प्रस्तावामध्ये अपोजिट भूमिका, एक्झॅक्ट 180 ची अपोजिट भूमिका मांडतात. तर हा दबाव कसला होता हा माझा या ठिकाणी त्यांना प्रश्न आहे. आता तुम्ही जर बघाल तर ज्या वेळेला चहल होते तेव्हा त्यांनी हा निर्णय दिला की ही NOC रद्द करायची, त्यांनी SRAला कळवलं. त्यावेळच्या नंतर 3 दिवसानंतर महाविकास आघाडीचं जे आहे ते सरकार पडलं. आणि त्यानंतर मला सांगायला पाहिजे भूखंडाकडे पुष्कळांच्या नजर आपण आल्यानंतर भूखंड वाईट दिवस आले म्हणा असं पण आता आजचे दिन म्हणा भीती वाटायला आली, वाईट दिवस आले तर भूखंडावरती ते झालं. त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक व्हिजिलन्सचा रिपोर्ट दिलाय दक्षता कमिटीचा. तुम्ही जर बघाल तर तो व्हिजिलन्स कमिटीचा रिपोर्ट मी तुम्हाला दिलेला आहे, ज्याच्यामध्ये दक्षता अधिकाऱ्यांमध्ये लक्षात घ्या फक्त केवळ आयुक्तच नाही तर तब्बल प्रत्येक विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांनी त्यावेळेला BMCच्या विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी या भूखंडावरती जे आहे मी आणलाय व्हिजिलन्सचा रिपोर्ट, जो मी तुम्हाला सांगितलं की 13 वर्ष चालला तो रिपोर्ट आम्ही आणलाय, ज्याच्यामध्ये फक्त आयुक्त नाही तर आयुक्तांबरोबर ज्या ज्या संबंधित विभागामध्ये ही फाईल गेली त्या संबंधित सगळ्या भूखंडाच्या योजनेमध्ये या सगळ्यांनी त्याला विरोध केला.
आणि या फसव्या एनओसीला रद्द करण्याची मागणी केली आणि ती त्वरित केली पाहिजे असं म्हटलं. पण तरी सुद्धा त्या मागणीला 13 वर्ष लागली रद्द करायला. ज्या मागणीला पास करायला पुढे मग 4 दिवस लागले, त्या मागणीला रद्द करायला 13 वर्ष गेली. आणि मला हा प्रश्न विचारायचा आहे की 30 निर्णय, तोच निर्णय, 30 पोझिशन दिगावकरांची, 30 पोझिशन भूषण गगराणींची, मग असं काय झालं की तुम्ही इतका पटापट निर्णय गेला? आता आमचा प्रश्न महत्वाचा आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये जर आहे आयुक्त कार्यालय आणि उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन यांच्या कार्यालयाने याच्यामध्ये कुठला युक्तिवाद केलेला नाहीये, कुठलं ठोस उत्तर दिलेलं नाहीये. मग माझा प्रश्न आहे की हा पूर्ण खुर्चीवर बसलेल्या अधिकाऱ्यांनी हा रद्द का केला? तर रद्द करण्यामागचं कारण तुम्हाला पण माहिती आहे आणि मला पण माहिती आहे. याचं कारण काय? हा गंभीर प्रश्न आहे. कारण हा युटर्न घेण्यामागचं कारण काय? तो युटर्न घेण्यामागचं कारण आहे की कोणातरी मोठाचा त्यांच्यावर दबाव असेल. बरं, त्यांनी तर युटर्न जाऊ द्या. आता मला तर सगळ्यात महत्वाची आहे की या विजिलन्स रिपोर्टमध्ये आदरणीय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा सुद्धा उल्लेख आहे. ज्यावेळी ते तत्कालीन आमदार होते भाजपाचे, त्यावेळी त्यांनी 2013ला मला वाटतं याच्या संदर्भामध्ये एक पत्र दिलेले, ज्याचा विजिलन्स मध्ये त्या नोटमध्ये उल्लेख आहे. आम्ही ते पत्र पण फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला, पण या विजिलन्स रिपोर्टमध्ये त्यांचं नाव आहे आणि त्यांनी सांगितलं की त्यांनी या संदर्भामध्ये जी आहे ती तक्रार केलेली आहे आणि तक्रार योग्य समजून त्यांनी त्या ठिकाणची एनओसी रद्द करण्यासंदर्भामधला निर्णय घेतलाय. आता आमचा प्रश्न आहे की जर आयुक्त युटर्न घेतात, उपायुक्त युटर्न घेतात, तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब 13 मध्ये आणि 25 मध्ये असा काय बदल झाला की तुम्हाला पण त्या ठिकाणी युटर्न घ्यावा लागला? आणि कोणासाठी हा युटर्न घेतला की जेणेकरून एका खाजगी माणसाला आपण हा जो आहे हा भूखंड त्या ठिकाणी दिला? आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की व्हॉट दे डू नॉट वॉन्ट, की आपल्याला माहित नाही पडलं. यू टू नो काय नाही माहिती पडलं पाहिजे. तर मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या कार्यालयाने म्हणजे जेव्हा चहल होते त्यांनी 24 जून 2022 रोजी जो आहे तो अध्यादेश जारी केला होता की ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की 2009 मध्ये जो दर्शन डेव्हलपमेंटला जागा दिली होती, एनओसी दिली होती, ती जी आहे मंजूर दिली होती, ती त्यावेळेला युक्तिवाद करून रद्द करण्याचं काम करण्यात आलं. आणि त्यांनी सांगितलं की त्यानंतर त्यांनी एसआरएला सांगितलं 27 जून 2022 रोजी की त्यांनी एसआरएला सांगितलं की आम्ही हे एनओसी रद्द केलेली आहे असं त्यांनी त्यांना कळवलं होतं. त्यात त्यांनी काय भूमिका मांडली होती आयुक्तांनी, ती खूप महत्वाची भूमिका जी आपल्या सगळ्यांना समजून घ्यायला पाहिजे की हा प्रस्ताव डीसी नियमामधील कलम 13(2) चे उल्लंघन करतो. दुसरं त्यांनी सांगितलेलं की बीएमसीच्या देखील हे निदर्शनास आले होते की या प्रकरणात सुधार समिती, इम्प्रुव्हमेंट कमिटी, संमती आणि ठरावाशिवाय भूखंडाची विल्हेवाट लावण्यात आलेली आहे. तिसरा त्यांनी सांगितलं की हे पूर्ण प्रकरण आम्हाला बेकायदेशीर वाटतं. चौथं त्यांनी सांगितलं की बीएमसीच्या अंतर्गत दक्षता अहवालात असे म्हटले की एसआरए चा प्रस्ताव ना बीएमसी हिताचा आहे ना व्यापक सामाजिक और सार्वजनिक हिताचा. हे मत कोणी मांडलेलं आहे? त्या पूर्ण अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी मांडले. यावरून असं दिसतं की 4 डिसेंबर 2014 रोजी तत्कालीन, आता त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट मला नमूद करायची की माझ्या बाजूला अशरफ आझमी साहेब बसले, ते त्यावेळी इम्प्रुव्हमेंट कमिटीमध्ये होते, त्यांनी याला विरोध केला होता आणि त्यावेळेला 4 डिसेंबर 2014 रोजी तत्कालीन सुधार समितीच्या अध्यक्षांनी यांच्या बाजूने तो निर्णय दिला होता आणि त्यावेळेच्या ज्या समितीच्या अध्यक्षा त्या होत्या उज्ज्वला मोडक, ज्या भाजपाच्या. मग असं काय झालं की आता हा प्रस्ताव, जो प्रस्तावाला तुम्ही मागे विरोध केला होता, अचानक 2025 मध्ये तुम्ही त्या प्रस्तावाला पूर्णपणे संमती देताय. आता बीएमसी सुरू असलेलं पुनर्वसन का थांबवलं? त्याच्यामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट की बीएमसीने हा पुनर्वसन सुरू केलं होतं कारण त्याची एनओसी रद्द झाल्यामुळे. आणि आणखीन एक गोष्ट याच्यामध्ये लपवण्यात येत आहे की आश्रय योजनेच्या कर्मचाऱ्यांना या विकासाच्या अंतर्गत जे आहे तिथेच जागा देणार होती, त्यांना त्याच ठिकाणी ठेवण्यात आलं होतं. आज त्यांची अवस्था बघा, माझ्या बाहेर कर्मचारी आले, त्यांना बाहेर पाठवलेले, त्यांना रेंट नाही, त्यांना कुठलं व्यवस्थापन नाही. आणि त्यासाठी मी मागे सुद्धा सांगितलं होतं जवळपास बीएमसीने 11 कोटी रुपये खर्च केले होते. मग आज माझा प्रश्न आहे की एवढं मोबिलायझेशन ऍडव्हान्स करून तुम्ही त्या ठिकाणी एक कंपनी, अजून एक काम केले, ट्रान्सकॉम कंपनी, हे पण नाव आपण खूप वेळा ऐकलंय आजकाल मुंबईमध्ये. हे कंपनीचं नाव खूप ऐकतो, ट्रान्सकॉम कन्स्ट्रक्शन इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. आता ह्याचा घोटाळा पार्ट 2 मध्ये आम्ही येऊ. सध्या आपण याच्यावरती बोलू, मुंबई महानगरपालिकेच्या गतिमान कारभाराबद्दल. ठीक आहे. तर ट्रान्सकॉम योजनेच्या अंतर्गत जो आहे तो यांना काय मिळणार होतं? 5चा FSI करून पुनर्वसन योजना मिळणार होती. केवळ तिथल्या सफाई कर्मचाऱ्यांचेच कुटुंब नव्हते, तर मुंबई महानगरपालिकांच्या इतर कर्मचाऱ्यांचे सुद्धा त्या संपूर्ण भूखंडावर त्या ठिकाणी त्यांच्यासाठी बांधकाम होणार होतं आणि महानगरपालिकेच्या मालकीची जमीन होती. दुसरी गोष्ट, त्यांना 3.39 म्हणजे 3.39
लाख चौरस फुटाचे त्या ठिकाणी जे आहे ते बांधकाम मिळणार होते आणि 908 त्या ठिकाणी ती घरं बांधणार होते. पण या सगळ्यांना बीएमसीने बाजूला काढून अतिक्रमण हटवण्यासाठी त्या ठिकाणी पैसे दिले, अतिक्रमण काढलं गेलं आणि त्याच्यानंतर तिथे पिक्चर मध्ये कोण आली? महादेव रियालिटीज आणि कन्स्ट्रक्शन, ती कंपनी त्या ठिकाणी आली. मग या सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की या सर्वात धक्कादायक कॉन्ट्रॅक्टर्स आता काय झाले याच्यामध्ये नवीन माहिती मी पुढच्या याच्यात सांगणार आहे की जो ट्रान्सकॉम आहे तो कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याला तिथे बांधकामाचं काम आहे, पण तो बोलतो आता माझं नुकसान झालंय, तुम्ही महादेवला दिली, माझी भरपाई कशी करणार? माझी भरपाई तुम्ही कशी करा? तर मला 77 कोटी रुपये भरपाईला द्या, अन्यथा तुम्ही मला 29,211 चौरस फुटाची याच परिसरामध्ये जागा द्या. म्हणून म्हटलं पार्ट 2 वर त्याच्यावर पण आम्ही येणार आहे. आणि याआधी अशा संदर्भामधल्या मी मागे सुद्धा तुम्हाला 2-3 केसेस सांगितलं होतं जिथे बिल्डर आणि त्या ठिकाणचा कॉन्ट्रॅक्टर यांचं काम केलं होतं. आमचा प्रश्न आहे की मुंबई महानगरपालिकेच्या कायद्याअंतर्गत 92 DDD सुधारणानुसार सुधार समितीच्या ठरावाशिवाय हा प्रस्ताव बीएमसी आयुक्त, माननीय मुख्यमंत्री, माननीय राज्याचे मंत्रिमंडळ बीएमसीच्या मालमत्तेच्या विल्हेवाटी संदर्भात कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही. मग या प्रकरणात हा निर्णय का घेतला गेला आणि कोणीच घेतला? आता आमच्या या संदर्भामधल्या काही मागण्या आहेत ज्या संदर्भात आम्हाला बोलायचंय. सगळ्यात महत्वाची काय की याच्यामध्ये तिजोरीचं नुकसान झालं त्याला जबाबदार कोण? मित्राच्या स्वार्थासाठी मुंबईचं नुकसान झालं त्याला जबाबदार कोण? तर आमची पहिली मागणी आहे की SRA अंतर्गत जी NOC पुन्हा बहाल करण्याचा निर्णय झालेला आहे तो तात्काळ रद्द करावा. दुसरी आमची मागणी आहे की या महाघोटाळ्याची न्यायिक चौकशी करण्यात यावी. तिसरं आमचं म्हणणं आहे की महाघोटाळ्यात सहभागी असलेल्या सर्व अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची आणि फौजदारी कारवाई करावी. आणि चौथं आमचं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात बदललेल्या भूमिकेचं स्पष्टीकरण करावं. आणि पाचवं आमचं म्हणणं आहे की या ठिकाणी आश्रय योजनेअंतर्गत जी कर्मचारी आज माझ्याकडे बाहेर उभे आहेत त्यांना त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्यात यावं आणि त्यांना त्यांचं रेंट त्या ठिकाणी देण्यात यावं. ही 5 मागण्या करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे. या संदर्भामधले सगळे डॉक्युमेंटेशन तुमच्याकडे आम्ही दिलेले आहेत की जेणेकरून तुम्ही त्याला व्हेरीफाय करू शकता. आणि या प्रकरणाची आम्ही संपूर्ण माहिती तुमच्यासमोर आणलेली आहे की जेणेकरून तुम्हाला कळलं पाहिजे की एक NOC करायला 13 वर्ष लागतात आणि 30 NOC पुन्हा खुळायला 4 दिवस लागतात. ते आता तुम्ही आम्ही नाव पण घेतलं. महादेव रियालिटी कोणाची आहे मला वाटतं सगळ्यांना माहिती आहे, जग जाहीर आहे. कंपनीचं नाव सांगितलं, त्याचे सगळे अथॉरिटी पण काढले, काहींचे अकाउंट बंद झाले ते पण चेक करा. अरे बाबा दुसरी पण येऊ दे ना पिक्चर, त्याच्यामध्ये येतो ना दोघांवरती पण. कंपन्या कधी आजकाल दुर्दैवाने काय झालेले, कंपन्या कधी फॉर्म होतात नंतर त्यांना प्रोजेक्ट कसे मिळतात त्याच्यामध्ये कसं काय झाले हो ना. दुसरा पार्ट 2 पण येतोय आमचा, आम्ही तुम्हाला पहिला पार्ट दिलाय, पहिल्या पार्टवर चर्चा करूया. प्राथमिक माहिती आहे महादेव रियालिटी ही मोहित कंबोजची कंपनी आहे, ही माहिती खरी आहे का? तुम्ही जुने जाते पत्रकार आहात, तुमच्याकडे खोटी माहिती असू शकत नाही. नाही आम्ही मुख्यमंत्र्यांना बघा, मी या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांशी सुद्धा हे प्रश्न मुख्यमंत्र्यांनाच खरं विचारले की त्यांची भूमिका पण का चेंज झाली. कारण दुर्दैवाने 13 त्यांना असं वाटलं की बरोबर नाही आणि आता 25ला कसं बरोबर वाटतं आणि एवढ्या गतिमान्य का काम होतं. म्हणून मी त्यांनाच प्रश्न विचारले की माननीय मुख्यमंत्री महोदय या संदर्भामध्ये आपलं काय म्हणणं आहे. कुठलंच प्रोसिजर झालेलं नाही. त्यांनी फक्त पत्र लिहिले, जे पत्र तुम्हाला मी दिले त्यांनी पत्र दिलं, त्याच्या पत्रावरती सगळी कारवाई झाली, त्याच्या पत्रावर फाईल झाली, त्यांच्यावरच बैठक झाली आणि त्यांनाच प्रस्ताव मान्य करून 4 दिवसामध्ये फाईल मंजूर झाली. काही नाही म्हणून तर 13-2चा पण तुम्ही म्हणतो आणि सगळ्याच गोष्टीचं म्हणतोय ना. कायद्याचं कुठल्याही ठिकाणी त्या ठिकाणी जे आहे ते अंमलबजावणी झाली नाही. जो जी अधिसूचना जी काढलेली शासनाने तिचं पण अजून सजेशन ऑब्जेक्शन अंतिम स्वरूप याच्या आधी त्यांना दिलेले आहे. सगळे कायदे बाजूला ठेवून त्या ठिकाणी धाब्यावर ठेवून त्या ठिकाणी हा निर्णय घेतलेला आहे. मला वाटतं थोडंसं मोहसिन हैदर यांना पण बोलू दे, त्या ठिकाणचे ते स्थानिक माजी नगरसेवक आहे, ते 2 मिनिटं बोलू. मॅडम आपण प्रश्न जे विचारले, मुंबई महानगरपालिकेने आधी दिलेली NOC ते दर्शन डेव्हलपरला आहे आता, आणि त्याच्यानंतर 21ला
ट्रान्सकोल्डला दिले आश्रय योजनेखाली काम करायला. अचानक 1 वर्षानंतर एक माणूस बोलतो की मी तयार करायला तयार आहे. ते दर्शन नाहीये, दर्शन परत आले नाही. आता आलेले वेगळे महादेव पत्र लिहितोय. नाही केलं म्हणून कॅन्सल केलं ना. 13 वर्ष झालं कॅन्सल करायला. तेच चहल यांनी सांगितलं त्या पत्रामध्ये. 13 वर्ष झालं आणि क्लिअर कट नमूद आहे 92 मुंबई महानगरपालिका कायद्याप्रमाणे ते झाले नाही म्हणून आता बरेचसे बोललं ना ताई. त्याचे एक तो पण कंडिशन आहे 92 खाली पण नाही केले तो. तर म्हणून ते कॅन्सल झाले आणि 13 वर्ष झालं कॅन्सल करायला आणि 4 दिवसात परत रिस्टोर पण कोण दर्शनचं नावाने एक वेगळा माणूस येतोय समोर. एक वेगळा माणूस त्याच्या काय संबंध आहे दर्शन बद्दल. महादेव डेव्हलपर ठीक आहे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिले ना आश्रय योजनेला, तुम्हाला मग फायद्याचं काम करतो माझा पत्र घ्या. आणि पत्राला जो बोलल्याप्रमाणे रिस्टोरेशन रिवोकेशन लिहिलं तो ते पण करेक्शन करायचं आणि प्लेन पेपर कुठल्याही लेटरेडवर नाही. म्हणजे आपल्याला कळतं कुठेतरी मी बोललं असेल एक लेटर तयार कर पटपट तयार करून दिले पत्र आहे तो 4 दिवसात परत रिवोक करतोय. मग तो एक महत्वाचा विषय आहे. मग रिवोक आणि वेगळे नावावर दर्शनचं नावावर आणि जेव्हा डिमोलिशन झाले तिकडे महानगरपालिकेने आश्रय योजनेखाली डिमोलिशन केले पूर्ण आश्रय योजनेचं नावावर. कोर्ट तिथे एक नोटीस लावलं की हायकोर्टाने म्हटलंय की जेवढे म्हणजे ते आहे तिथेच मिळणार ते म्हणजे ते लोकांना स्थानिक लोकांना. आणि डिमोलिशन संपले नाही पटकन प्रायव्हेट कंपनी येतोय आणि तो पण एस्पेक्ट म्हणून कंपनी तो पण महादेवनी पूर्ण बोर्ड लावले फोटोग्राफी ते आमचं पाठपुरावा आहे. पूर्ण फोटोमध्ये येऊ आम्ही फोटोग्राफी आहे याच्यात. म्हणजे मुंबई महानगरपालिकेला कर्मचारी कुठे आणि ताबा कोणी दिले. म्हणजे एखादा कॉर्पोरेशनचा प्लॉटवर जर एखादा ट्रेस्पासर्स म्हणून कोणतरी वेगळी कंपनी आली तर ताबा कोणी दिले. एसडब्ल्यू मला दिले का. डीएमसी तयार नाही बोलायला कोणी ताबे दिले कशा ताबा घेतलं हे सर्व महत्वाचे प्रश्न. म्हणजे एखादा सामान्य माणसाचं काम नाही आणि विशिष्ट कोणतरी आहे मग ती एक ताकद आहे एक शक्ती आहे. मग महानगरपालिकेला आयुक्त शिवाय घाबरणारे ताकद आहे म्हणून काही कारवाई महानगरपालिकेच्या वतीने होत नाही असा माझा ठाम मत आहे. थोडं जाऊ दे. एक करून येऊ समोर. आम्ही एक येतोच आहे समोर. अजून मी सांगितलं ना याची सुद्धा सेकंड स्टोरी घेऊन येणार आहे. त्यामुळे अजून येऊ द्या आम्हाला. अजून पुढच्या पण स्टोरी आहे सगळ्या घेऊन एक करू. जसं मी सांगितलं तुम्हाला पण मी काही खाद्य दिले तुम्ही पण त्याच्यावरती अभ्यास करा. अगोदरच आम्ही भूषण गगराणीजींना ही गोष्ट निदर्शनास आणून दिलेली आणि चुकीच्या पद्धतीने झाल्या. म्हणूनच मी सांगितलं ज्या तऱ्हेने त्यांच्याच जागेवर बसलेल्या एका आयुक्तांनी 22 मध्ये जी आम्हाला कारणं दिली मी जे वाचून दाखवली की डिसरूल असेल किंवा डिसरूलचे जे 13-12 नुसार झालेलं नाहीये त्या ठिकाणी जो आयएमसीचा कायदा आहे त्याचं कसं उल्लंघन झालेलं आहे आणि सार्वजनिक हितासाठी ही गोष्ट नाही ना बीएमसीच्या ना लोकांच्या हे सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी नमूद केले. बाकीचे सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी. तर त्यामुळे त्या गोष्टीचं कोणतंही युक्तिवाद उत्तर दिलेलं गेलेलं नाही या रिपोर्टमध्ये. त्यामुळे या संदर्भामध्ये मला असं म्हणून तरी प्रश्न आयुक्तांना विचारला नाही की एवढ्या घाईमध्ये आयुक्तांनी कोणाच्या दबावाखाली काम केलं. आणि एकाच ठिकाणी बसलेल्या आयुक्तांनी एकाच ठिकाणी बसलेल्या एकाच खुर्चीवर बसलेल्या घनकचरा व्यवस्थापनाच्या डीएमसीने सुद्धा 180 डिग्री बदलून अपोजिट म्हणजे टोटली एकमेकाच्या विरुद्ध दिशेचे का निर्णय दिले. हा प्रश्न आहे ना. असं काय झालं त्यावेळेला आता काय झालं 3 वर्षामध्ये असं. नाही त्या आम्ही आता त्याच्याबद्दल पण थोड्या वेळ चर्चा करायची. खूप प्रकरण आहेत. म्हणजे मी तर मधल्या काळामध्ये पाण्याच्या संदर्भामध्ये दिले होतं की पाण्याच्या पाईपलाईन मध्ये सुद्धा आणि त्याच्या त्या फॅब्रिकेशन मध्ये सुद्धा किती भ्रष्टाचार आहे की जेणेकरून काही लोकांना एका वर्षामध्ये ते कसं कॉन्ट्रॅक्ट वाढतं 2000 कोटीवरून 3.5. मी पीएपी संदर्भात सुद्धा आम्ही बोलतोय कारण शेवटी हा पैसा मुंबईकरांचा आहे. या जागा मुंबईकरांच्या आहेत. सफाई कामगारांसाठी आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी असलेली आरक्षित जागा तुम्ही एका मोठ्या व्यावसायिकाला देता जी तुमची जागा आहे ती तुम्ही दुसऱ्याला देता ज्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये घरं बनवू शकतात तुम्हाला रेव्हन्यू मिळू शकतो त्या तुम्ही दुसऱ्याला का देताय हा आमचा त्या ठिकाणी प्रश्न.
त्याचं मी ट्विटचं उत्तर मी ट्विटने दिलं, जे ट्विटने आलं त्याचं ट्विटने दिलं. आणि मला असं वाटतंय की सर्वसाधारण भाजपाची नीती आहे की ते ट्रोल गँग त्यांची लगेच तुमच्या मागावर येते आणि लगेच तुमच्या कसं तुम्हाला बोलतात. पण त्याचं उत्तर मी त्यावेळेला दिलेलं आहे आणि मी स्पष्टपणे त्याच्यामध्ये आपलं जे म्हणणं आहे ते त्या ठिकाणी ट्विटमध्ये माझं मांडलेलं आहे. पण मला एक या माध्यमातून सांगायचं आहे की मुंबईकरांचा आवाज दाबण्याचा आणि मुंबईकरांच्या त्या ठिकाणी जीवनाचे जे म्हणजे काय म्हणतात पूर्णपणे त्याच्या जीवनाचे खेळण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. कारण मुंबईकरांचा पैसा हा मुंबईकरांवर खर्च न होता अशा मोठ्या मोठ्या व्यावसायिकांवर खर्च होत चाललेला आहे. आणि मुंबईकरांना माहितीच नाही की त्यांच्या कारण जुहूची जी जागा खूप मोक्याची जागा आहे. तुम्हालाही माहिती आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये येणाऱ्या काळामध्ये मोठी डेव्हलपमेंट होणार आहे. आणि त्यामुळे या लोकांच्या जमिनी जे आपण म्हणते मागील काळामध्ये सुद्धा मी खूप वेळा विकासकांबद्दल बोललेले, बिल्डरांबद्दल बोललेले, पण मित्र बिल्डर ही परंपरा नवीन मुंबईमध्ये सुरू झाली, ज्याच्यामुळे मुंबईचं जे आहे ते वैभव काही लोक पूर्णपणे जे आहे ते काही लोकांच्या हातामध्ये देण्याचं काम चाललंय, ज्याच्यामुळे मुंबईकरांचं त्या ठिकाणी नुकसान मी जरा एक मिनिट जरा ऐका जरा. फार महत्वाचं म्हणजे हे बघा 37.88 राज्य सरकारने आलं 37.88 हिंदीमध्ये हे बोलतो 37.88 म्हणजे आता 3310 खाली जे रिडेव्हलपमेंट आहे किती हातात आहे बघा मुंबई महानगरपालिकेसाठी. 3310 11.3 याचा ए म्हणून जोडलं याच्यात. हे एमआरटीपीच्या डायरेक्शन 154 च्या डायरेक्शनला ए म्हणून. ए म्हणजे काय, एखादा स्लमचा प्लॉट करतोय मी बाजूला, जर माझं 10,000 स्क्वेअर 1 लाखाचा, बाजूला 25,000 स्क्वेअर फीट महानगरपालिकेचा असू द्या की राज्य सरकारचा असू द्या, रिझर्व्ह प्लॉट आहे, आरजी पीजी शाळा काय, मी माझा प्लॉटला अमलगेमेशन करता येत असं हे एकदम घातक मतलब डायरेक्ट स्टेट गव्हर्नमेंटने डायरेक्शन दिले आहे. आणि याच्यात सुद्धा बघा आता शेवटी तुम्ही बघितलं तर कुठलं कागद आहे आम्हाला दिसत नाही. ते जुलै 3 जुलै नाही हे आपला जीआर स्टेट 3 गव्हर्नमेंट. जुलै याच्या सुद्धा लास्टला तुम्ही बघितलं, फर्दर द गव्हर्नमेंट हिअर बाय इश्यूड डायरेक्टिव्हज अंडर सेक्शन 151 ऑफ द सेड ऍक्ट पेंडिंग सँक्शन ऑफ टू द प्रपोज्ड मॉडिफिकेशन. म्हणजे अजून पेंडिंग सँक्शन मॉडिफिकेशन झाली नाही. मी सुद्धा ऑब्जेक्शन, आम्ही सुद्धा मुंबई काँग्रेस वतीने ऑब्जेक्शन टाकले याच्यात. Under clause C of the section 37 of the said act by the government, the proposed modification shall come into force with the date of publication. मतलब पब्लिकेशन झालं, तुमचं ऑब्जेक्शन काय, तुमचं काय, आम्हाला काय लेनदेन नाही. जेव्हा पब्लिकेशन झालं तेव्हाच इम्प्लिमेंट करता येईल. म्हणजे कुणासाठी, एखादा विशेष प्रोजेक्ट साठी, कुणासाठी, म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट 1 महिना पण वेळ नाही थांबायला की सजेशन ऑप्शन घेऊ, याच्यावर कुठलं ऑब्जेक्शन काय करायचं. म्हणजे ते आम्ही ऍप्लिकेशन केलं, तुम्ही ऑब्जेक्शन द्या, सजेशन द्या, नंतरचा विषय. इमिडिएटली आम्ही या गोष्टीवर आम्ही इफेक्टला आणू असं. म्हणजे किती घातक आहे बघा हे. जरा वाचा तुम्ही, पत्रकार सुद्धा आहे, मुंबईकर सुद्धा आहे, याच्यावर किती परिणाम होईल. मुंबईला मोकळा जागा राहणार कुठे, मुंबई महानगरपालिका किंवा स्टेट गव्हर्नमेंटचा रिझर्व्ह कुठे जाणार, संपूर्ण आजूबाजूचा स्तंभला आपलं प्रपोजल घेणार अमेंडमेंट करून. किती घातक, याच्यावर वेगळेच काहीतरी एक स्टोरी करा. माझा हे विनंती आहे. आज मी पत्रकार बांधवांना आज वेगळा प्रश्न घेणार नाही, कारण मग हा विषय कुठेतरी राहून जातो आणि मग वेगळ्या विषयावरती आपण आज मी फक्त या विषयावरती. नाही आजच्या पत्रकार परिषदेचा जो विषय आहे त्या विषयासंबंधित प्रश्न असतील तर विचारा. बाकीच्या इतर विषयावर आपण उद्या बोलूया. आणि यानंतर मी अध्यक्षांना विनंती करतो, हिंदी में करेंगे. सभी को नमस्कार. आज का ये प्रेस कॉन्फ्रेंस वर्षा गायकवाड़ ने आपके सामने बड़ी डिटेल में सारी चीजें रखी हैं. मैं थोड़ी देर में ही इस पूरे प्रोजेक्ट के बारे में आपको जानकारी दे दूंगा. ये 1950 में ये लैंड जो है महानगर पालिका को किसी ने डोनेट की और वहां पर स्वीपर्स कॉलोनी बनाई गई. 2008 में इसके ऊपर एसआरए योजना के तहत वहां के कुछ डेवलपर्स आए और महानगर पालिका को उन्होंने न्योता दिया कि ये जमीन आप हमको दे दीजिए और हम लोग यहाँ पर एक शानदार बिल्डिंग बनाएंगे और उसके बाद जो है आपके लोगों को ये जमीन दे दी जाएगी. उसके बाद हम लोग को 2-3 साल के बाद ये पता चला कि जो प्लान बनाया था दर्शन डेवलपर्स ने, वो प्लान जो है उसमें वो स्वीपर्स कॉलोनी जो एकदम फ्रंट पे रोड पे और प्राइम लोकेशन पे है, उसको 1 किलोमीटर अंदर
एक गिलबर्ट हिल करके जगह है, वहां पर कलेक्टर की एक जमीन है जिसमें क्रेशर स्टोन है, वहां पर उसकी अनुमति की जगह पर उसको बसाया जाएगा, जिसको लेकर स्वीपर्स लोगों ने वहां के कई लोगों को अप्रोच किया। उसमें मुझे अप्रोच किया, मोहसिन हैदर साहब को अप्रोच किया और इवन फडणवीस साहब को भी अप्रोच किया। तो हम लोगों ने, मैंने इंप्रूवमेंट कमेटी में ये मुद्दा उठाया और उसके बाद उस वक्त की जो तत्कालीन प्रेसिडेंट थी, उनकी चेयरमैन हमारी उज्ज्वला मोदक ने रूलिंग दिया कि भाई ये जो काम है इसमें हमको हमारी जमीन पर बसाने का जो एप्लीकेशन लेकर अशरफ आजमी आए हैं उसको मान्यता देती हूं मैं, और महानगर पालिका से अपील करती हूं कि ऐसे किसी प्रोजेक्ट को साथ में लेकर काम ना करें जिसमें हमारे लोगों को हमारी जमीन पे बेदखल करके पीछे डाल दिया जाए। ये मुद्दा था। हमारे ऑब्जेक्शन के बाद 2020 में म्युनिसिपल कॉर्पोरेशन ने तमाम अधिकारियों, संबंधित अधिकारियों की राय लेने के बाद, टाऊ की एक रिपोर्ट निकलने के बाद, टाऊ एक एजेंसी है जो महानगर पालिका में उसको गोपनीय रिपोर्ट देती है किसी भी चीज की, तो टाऊ ने ये फैसला किया कि ये रिपोर्ट दिया कि ये जमीन किसी को ना देकर महानगर पालिका खुद डेवलप करे। और उस रिपोर्ट के आने के 5 साल के बाद महानगर पालिका ने निर्णय लिया कि ये जमीन अब जो है महानगर पालिका खुद डेवलप करेगी, और उसके लिए संबंधित अधिकारियों ने सारे को एक चिट्ठी लिखा और ये एप्लीकेशन जो उनकी एसआरए में देने की थी उसको रद्द करने की मांग की। और उसके बाद 2021 में उन्होंने एक नया कॉन्ट्रैक्टर लाया और आश्रय योजना के तहत ये स्कीम फिर से शुरू हो गई। और जब ये स्कीम फिर से शुरू हो गई तो उसके 3 साल के बाद ना जाने क्या हृदय परिवर्तन हुआ कि ये स्कीम में वो अधिकारियों की जो राय को साबित करके टाऊ ने कहा था कि ये जगह हम किसी और को देंगे तो महानगर पालिका का मालिकाना हक खत्म हो जाएगा, हमारी जमीन खत्म हो जाएगी, इसलिए इस जमीन को हम ना दें। वापस से उसी एसआरए को 4-5 दिन के अंदर एक डेवलपर आता है जिसका ना दर्शन से कोई लेना देना है ना महानगर पालिका से। वो माधव रियलिटी जिसके बारे में इंक्वायरी की गई वो 2024 में कंपनी बनी है और 1 साल के अंदर इतनी बड़ी कंपनी को इतना बड़ा सारा कारोबार उसको सौंप दिया गया। और ये कारोबार सौंपने के बाद अब हमने जब ये पूछा कि वो जमीन जो जिसके लिए हमारा मुद्दा था कि वो स्वीपर्स को कहां दी जाएगी, तो उसका भी गोल गोल जवाब दिया गया और वो जमीन को किसी भी जगह लोकेट कर सकते हैं अमल कमिट करके। इसलिए राज्य सरकार ने, जो अभी मोहसिन भाई ने बताया, 3.11A का जो है सर्कुलर निकाला गया कि आप किसी भी सरकारी जमीन को, अगर आपका स्लम पे काम हो रहा है, वहां स्लम डेवलपमेंट है, तो उस सरकारी जमीन को स्लम नॉन स्लम करने की जरूरत नहीं है। कोई भी रिजर्वेशन होगा तो वो जमीन आपको आराम से उस प्रोजेक्ट में शामिल कर ली जाएगी और उस जमीन को शामिल होने के बाद आप क्लेम नहीं कर सकते हैं कि आपको बनाकर कहां दिया जाएगा। जो हमारा मुद्दा था कि हमारी प्राइम लोकेशन पे जमीन है, हमको यही चाहिए, उसी मुद्दे को खत्म करने के लिए 3.11A आया और ये सरकार ने जो लाया है उसको भी अभी ये बताया कि ये पूरी मंजूरी नहीं दी गई, लेकिन इसी सर्कुलर को आधार बनाकर 4 दिन में म्युनिसिपल कॉर्पोरेशन ने ये परमिशन दे दिया कि आप जमीन भी ले सकते हो, आप हमको कहीं भी जमीन दे सकते हो। तो उसके बारे में जब हमने पूछा तो उन्होंने लिखा कि सेम विजिबिलिटी में हमको जमीन मिलेगी। हमने बोला विजिबिलिटी क्या है, तो जब हमने उसको गूगल किया तो पता चला कि सेम परिसर में। तो सेम परिसर कितना? सेम परिसर बहुत बड़ा, कई जमीनों के प्लॉट को अमल कमिट करके वो लोग वहां पर कारोबार कर रहे हैं। तो वो सारी जमीनों में हमारी जमीन की बात ही खत्म हो गई। हम 800 करोड़ की महानगर पालिका की जो जमीन है उसको हम मानते हैं कि मार्केट में वो 1600 करोड़ की, तो वो 1600 करोड़ की जमीन जो हमारी जमीन महानगर पालिका की थी, हम उसको दे रहे हैं। उसके बदले में हम इस बात का सिर्फ ये मांग रहे हैं कि हमको ये बिल्डिंग बना के दे दी जाए, सेपरेट बिल्डिंग बना के दी जाए, और उसका जो है ये जो कुछ भी होगा उसका मालिकाना हक अब हमारे पास नहीं रहेगा। तो हम यही, ताई ने जो अपना मुद्दा उठाया वो यही है कि जो जमीन के बारे में महानगर पालिका ने इतना बड़ा प्रोसीजर 13 साल तक किया, 2008 से 2012-20 लगा, टाऊ की रिपोर्ट आई, कमिश्नर के बयान आए, डीएमसी के बयान आए, नगर सेवकों का विरोध हुआ, उस वक्त के तत्कालीन आमदार आज के मुख्यमंत्री फडणवीस साहब का ऑब्जेक्शन रहा, उसके बावजूद जो है ये जमीन वापस से उसी एसआरए को दी जाती है जिसको 13 बरस के बाद हमने वापस लिया था, और वो भी सिर्फ 4 दिन में। तो ये है ये पूरा समीकरण और ये मुद्दा।
ताई ने जो डिमांड रखा है वो एक जीनियन डिमांड है। वहां पर बसने वाले वो कई घर जो बेचारे वहां पर बसे हुए हैं, उनकी जमीन को उनको बेघर करके, कुछ लोगों को रेंट देके, कुछ लोगों को रेंट भी ना देके, और ये सारी चीजों को जिस तरह से काबू में किया गया है, उसमें कौन सी ताकत ऐसी है, और वही ताकत के बारे में हम लोग यहाँ पर ताई के अध्यक्षता में जमा हुए हैं आपसे बात करने के लिए। धन्यवाद। डिमांड ताई ने दी है हमारी देखिए, सबसे पहले तो मैं जुहू का जो प्रकल्प की बात करें, जो भूखंड जो है CTC 2007, जिसका पूरा भूखंड का एरिया है 48,407 स्क्वायर फुट का, जिसके ऊपर हम बात कर रहे हैं, और जिसकी लगभग, जैसे हमारे अशरफ भाई ने कहा कि 800 करोड़ की जो है इसकी बिल्कुल जो है वो कीमत है। और डेवलपमेंट प्लान के अंतर्गत जो है मुंबई महानगर पालिका के कर्मचारियों के लिए वहाँ पे जो है वो हाउसिंग की जगह वहाँ पे आरक्षित है। और ये जो जगह पे जो ये सफाई कर्मचारी की वसाहत थी, ये 1965 में बनी थी, जिसका मैंने बिल्कुल मराठी में भी जिक्र किया। इसका लोकार्पण साने गुरुजी साहब ने किया था। हम ये बताना चाहते हैं आप सभी को कि जो दर्शन डेवलपमेंट को जो है वो जो NOC मिली थी, जिसको रद्द करने के लिए तब के आयुक्त, उपायुक्त, घन कचरा और सभी अधिकारियों ने जो है वो 13 साल लगा के 2022 में जो है उसकी NOC रद्द की गई। और इसके बाद ऐसा क्या हुआ जिसका जिक्र उन्होंने कहा कि 2025 में ये NOC 4 दिन में महादेव जो है रियल एस्टेट के वाले लोगों को ये मिलने का काम हुआ। अब सवाल मेरा इसमें सबसे बड़ी बात है कि जब ये फाइल 13 साल घूमी तो वो हर डिपार्टमेंट में गई। उन्होंने अपने दक्षता की जो रिपोर्ट है, विजिलेंस की जो रिपोर्ट है, जिसको बाकायदा आपको मालूम है कि कॉन्फिडेंशियल रिपोर्ट है, उसमें सभी ने अपना अपनी बात रखी और जिसमें उन्होंने बहुत सारी चीज़ों को ऑब्जेक्शन उठाया कि जैसे DC आराखड़ा में जो है वो 32 का जो है इसमें लागू नहीं किया गया। ये सार्वजनिक रूप से और महानगर पालिका के लिए और मुंबई कर के लिए भी ये जो है SRA को जो मिली NOC है वो बिल्कुल बराबर नहीं है, ये गलत मिली है। और साथ ही साथ उन्होंने ये कहा कि अगर आपको किसी भी भूखंड के बारे में निर्णय लेना होता है तो आपको सुधार समिति के पास जाना होता है, जो महानगर पालिका का कायदा है, जिसका जिक्र हमने किया 92 उसके अनुसार जो है वो कानून के अनुसार जो है वो निर्णय लेना पड़ता है। और उसमें ना मुख्यमंत्री, ना आयुक्त, ना कोई अधिकारी है जो मुंबई महानगर पालिका की जमीन के भूखंड के विलेवाट का निर्णय ले सकता है। तो जब सुधार समिति में हमारे अशरफ आजमी थे, उन्होंने जिसमें इसको ऑब्जेक्शन उठाया था, उसके ऊपर तभी की जो सुधार समिति की अध्यक्षता जी थी वो भी भाजपा की थी, उज्ज्वला मोहन जी, उन्होंने भी सहमति दिखाई। और पूरी तरह से आप देखेंगे कि तत्कालीन आमदार देवेंद्र फडणवीस साहब 2013 में लिखते हैं कि ये जो NOC दी गई है दर्शन को, ये गलत दी गई है और उनके तकरार के अनुसार भी जो है वो NOC रद्द कर दी गई 2022 में। उसके बाद एक 25 में पत्र जाता है आयुक्त के पास और आयुक्त के सेकंड डे ही आयुक्त उसको जो है उसके ऊपर शेरा मार के, जो मैंने आपको थोड़ी देर पहले दिखाया था कि आयुक्त भेजते हैं कि इसको वेरीफाई करके इसको आप ऑर्डर के लिए पुटअप कर दीजिए। ऑर्डर के लिए पुटअप हो जाता है, दूसरे दिन से लेके वो जाता है उपायुक्त घन कचरा जी के पास, वो 2 मीटिंग लेते हैं और 9 तारीख को वो अपना प्रस्ताव देते हैं, जो 13 तारीख को आयुक्त के पास आता है। 4 दिन में आयुक्त इस प्रस्ताव को मंजूर करते हैं। जिस फाइल को 13 साल लगे, हर डिपार्टमेंट में वो फाइल गई, हर डिपार्टमेंट का ओपिनियन लिया, उसका जवाब भी देने का, उसका जो पूरा जो उसमें जो विवाद प्रतिवाद दिया था उसका जवाब न देते हुए ये 4 दिन के अंदर जो फाइल है इसको मंजूरी दी जाती है और महादेव रियलिटी को एक काम मिलता है। हमारा सवाल यह है कि इसके लिए जो है किसका दबाव था। और दूसरा जिक्र जो मोहसिन भाई ने किया वो सबसे बड़ी बात है, जो ये अधिसूचना आई है 3 जुलाई की, जिसके ऊपर हम बार बार कह रहे हैं कि इसको अधिसूचना को रद्द होना चाहिए, क्योंकि इस अधिसूचना के माध्यम से मुंबई महानगर पालिका जो आरक्षित प्लॉट है उनको जो है अगर चाहेंगे तो किसी को भी देने का जो है SRA के अंतर्गत करने का काम जो किया गया है ये सरासर गलत है। ये जो इसके ऊपर सजेशन ऑब्जेक्शन जो है, जैसे मोहसिन भाई ने बताया कि इसके ऊपर हमने सजेशन ऑब्जेक्शन भी भेजे हैं, लेकिन सवाल है कि सजेशन ऑब्जेक्शन की अंतिम मंजूरी तक, अंतिम मंजूरी तक इसका लागू किया गया और इसका फायदा इस महादेव रियलिटी को मिला जो उप कंपनी है एस्पेक्ट की। तो मेरा सवाल यह है कि इनको मिलने के लिए इतनी सारी चीजें की गई और मुंबई की मौके की जमीन, मुंबई की तिजोरी, मुंबई कर का हक छीन के किसी विकासक को, अपने दोस्त को देने का काम जो चल रहा है। इसलिए हमने देवा भाव की सरकार से पूछा है कि आप इतना मालामाल कर रहे हो अपने दोस्तों को, लेकिन मुंबई की तिजोरी को खाली करने का काम कर रहे हो। तो इसीलिए हमने उनसे कहा है कि जो अधिकारी इस सब में शामिल है उस अधिकारियों पे शिस्त भंग की कार्रवाई हो, इसकी न्यायिक जांच हो और जो कर्मचारी यहाँ रहते हैं
सिर्फ मुंबई महानगर पालिका के कर्मचारियों को वहां घर नहीं मिलने वाला था, साथ में सफाई कर्मचारी बाकी सबको भी वहां पे घर मिलने वाला था। तो मेरा ये सवाल है कि आज उनको आपने 11 करोड़ खर्चा करके वो जमीन खाली कर दी, ट्रांसकॉम को वो आपने काम दिया कॉन्ट्रैक्ट बना के, और आज उस जमीन पे जो है किसी और का जाके बोर्ड लगा है, वो कैसे लग सकता है कि जबकि उसका निर्णय भी अभी तक अंतिम स्वरूप नहीं हुआ है। तो इस तरह से जो है ये पूरा मसला है जिसमें ये जमीन मुंबई महानगर पालिका की रह सकती थी, वहाँ कर्मचारियों के लिए घर बन सकते थे, वहाँ उनको अलग का एरिया भी मिल सकता था स्क्वायर फुट का। तो इतना सब होने के बावजूद ये आपने किसी दोस्त को क्यों दी? और जो वहाँ रहने वाले कर्मचारी हैं, हमारी मांग है कि उनको वही रखा जाए, इस पूरे प्रकरण की न्यायिक चौकसी हो जाए। जैसे मैंने पहले भी कहा है, जो अधिकारी इसके लिए जिम्मेदार है उनके ऊपर शिस्त भंग की कार्रवाई होनी चाहिए। और ये जो आयुक्त से लेके माननीय मुख्यमंत्री तक ये जो 180 की जो पूरी भूमिका बदली है, उसका हमें स्पष्टीकरण चाहिए कि अचानक ऐसा इतना क्या हुआ है कि जिसके माध्यम से आपकी भूमिका इतनी बदल गई है कि आप पूरे अपोजिट भूमिका में आ गए। जब कई एक जमाने पे कि उसी कुर्सी पे आयुक्त बैठते थे, उसी कुर्सी के कोई अधिकारी घन कचरा विभाग के भी उपायुक्त थे। तो हमारा सवाल किरण दिगावकर और भूषण गगरानी जी से वही है कि अचानक ऐसा क्या हुआ। तो मैं आप सबको इस मामले में ये चीज बताना चाहती हूँ क्योंकि मैंने ऑलरेडी मराठी में पूरा इसके लिए जो है पूरा ब्रीफिंग दिया है, पूरा डॉक्यूमेंटेशन हम आपके सामने लेके आए ताकि आपको वो अधिसूचना भी पता चले जिसके माध्यम से मुंबई महानगर पालिका की जो प्लॉट है, जो आरक्षित प्लॉट है, जो डीसी रूल के अंतर्गत आरक्षित प्लॉट है, उनको हथियाने के लिए, उनको किसी को देने के लिए जो षड्यंत्र चल रहा है उसको रोकना चाहिए। वो अधिसूचना रद्द होनी चाहिए। जैसा आपको मैंने बताया, हर चीज का डॉक्यूमेंटेशन हमने यहाँ पे दिया है और इस महाघोटाले को हमने उजागर किया है। धन्यवाद। मैडम सवाल क्या है आपका? ये विषय और आपको सुनना पड़ेगा पूरा। हमारी 3 बिल्डिंग सोसाइटी है, वो तीनों बिल्डिंग सोसाइटी म्हाडा के अंडर में थी। म्हाडा ने और सोसाइटी के सेक्रेटरी ने बिल्डर को वो दे दिया, ठीक है। बिल्डर भी भाई की कॉलोनी का ही है, अल्हम्दुलिल्लाह से भाई के ताल्लुकात से अच्छे ही हैं। तो मेरा कहना है, हमारी बस इतनी सी डिमांड है कि जो वो बिल्डर है वो एक सेक्शन प्लान लेकर आए। हमारी बिल्डिंग के मतलब 60 टेनेंट में से ऑलमोस्ट 50 फ्री जा चुके हैं, 7 टेनेंट बचे हुए, हम 60 टेनेंट फाइट कर रहे हैं। कोर्ट में भी हमारा मैटर है, भाई को भी बहुत अच्छे से आप बिल्कुल मेरे से मेरे से आके मिलिए, मैं भी आपको बिल्कुल मदद करती हूँ और उसमें आपका साथ दूंगी। हम देखिए, हम ये बिल्कुल लड़ाई हमारी जो चालू है वो आज हम जो बात कर रहे हैं वो जू की कर रहे हैं, लेकिन आप बिल्कुल आइए, हम आपके साथ हैं। भाई ने एक बात सर्व पत्रकार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।